लग्नाक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहिली गोष्ट आपण ही समजून घेतली पाहिजे की लग्न जुळण्याचं जे काही प्रमाण असतं तर ते विवाह संस्थेच्या माध्यमातून हे अतिशय नगण्य असतं, कमी असतं. विवाह संस्था हा एक प्लॅटफॉर्म असू शकतो. 90% विवाह संस्था चांगल्या पद्धतीनं काम करतात. काही इमानदारीनं 1000-2000 रुपये मोबदला घेऊन त्या बदल्यात ते सेवा देतात. त्याला फसवणूक म्हणता येणार नाही. मात्र काही बैताड बेलने अनाथ आश्रमाच्या नावानं, गरीब घरच्या मुलीच्या नावानं, कमी शिकलेल्या मुलीच्या नावानं 2-3-5 हजारांनी अनेकांना चुना लावलेला आहे. आणि आपण सुद्धा 10वी-12वीत कॉफ्या करून पास झालो. त्याच्यामुळं खरं कोण खोटं कोण ही ओळखायची आपल्याकडं सारासार विचारशक्तीच राहिलेली नाही. त्याच्यामुळे कोणीही म्हणतं की आमच्याकडे अनाथ आश्रमातल्या मुली येतात. आपण कधी वाचलेलंच नसतं ना की अनाथ आश्रमाच्या विषयीचे नियम काय आहेत, कायदे काय आहेत, अनाथ आश्रमाची संख्या किती आहे, अनाथ आश्रम खरंच आहेत का असे अस्तित्वात, आणि मग ह्या अनाथ आश्रमावाल्या अशी यांना त्या कुठेही सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करायची परवानगी आहे का. साधा आपण IT ऍक्ट गुगलवर फुकट वाचायला मिळतो, तर ते पण आपण कधी पडताळून पाहत नाही. की बरेच जण आम्हाला कॉमेंटमध्ये लिहितात की मग तुम्ही एवढं बोंबलता तर मग मोबाईल नंबर का देत नाही, मग तुम्ही पत्ता का सांगत नाही, मग तुम्ही मुलींचे फोटो का दाखवत नाही किंवा मुलींचे बायोडाटे का प्रसिद्ध करत नाही. तर हे जे लोक करत असतील तो करणाऱ्यांचा भाग वेगळा. परंतु यापूर्वी अशा गोष्टींमुळे दोनदा आमच्या विरोधात NC का होईना पण पोलिसात तक्रार दाखल झालेली आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला मराठा लग्न अक्षदाच्या नोंदणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचे सोपस्कार करावे लागले. कारण आपण जरी सेवाभाव म्हणून फुकट काम करत असताना किंवा लोकांना फुकटची अक्कल सांगत असताना बऱ्याचदा समोरचे लोक हे सज्जन असतीलच असं नाही. की बऱ्याचदा असं होतं की आपण मोटरसायकलवर जात असतो आणि एखादा कोणीतरी अनोळखी माणूस आपल्याला लिफ्ट मागतो, हात देतो की मला तिथपर्यंत येऊ द्या. तो आपल्या ओळखीचा नसतो. आपण माणुसकीच्या हिशोबाने त्याला मोटरसायकलवर बसवतो आणि कुठंतरी एखादं शेळी बकरी कुत्रं आडवं येतं आणि आपली गाडी हेलपाटतीन, तो मांगलचा मांगच पडतो आणि त्याला कुठंतरी मार लागतो. तर आपण त्याच्यावर उपकार केलेले असताना सुद्धा त्याला आपल्याला दवाखान्यात घेऊन जावं लागतं. असे अनुभव आम्हाला आलेले आहेत. तुमच्यापैकी कुणाला बऱ्याच जणांना हे असे अनुभव आलेले असतील. कारण आपल्या अशा सवयी झालेल्या आहेत की आपण बऱ्याचदा एखाद्या मुलाचे पाय दुखतात म्हणून त्याला लेकरू समजून खांद्यावर घेतो आणि खांद्यावर घेत असताना तो कधी आपल्या कानात सुसू करतो याचा आपल्यालाही पत्ता लागत नाही. या अशा गोष्टी वारंवार घडत असतात. तर असो मित्रांनो, आम्ही एक आवाहन केलं होतं की स्वतंत्र आम्ही असे ग्रुप बनवलेले आहेत. नाशिक, पुणे विभाग, नाशिक विभाग, मुंबई कोकण विभाग, विदर्भ आणि मराठवाडा. याच्यामध्ये विदर्भाचे 11 जिल्हे आहेत, मराठवाड्यात 8 जिल्हे आहेत. नाशिक विभागात धुळे, नंदुरबार, अहमदनगर वगैरे जे काय असतील ते, पुणे विभागातले सातारा, कोल्हापूर, सोलापूर जे काही जिल्हे आहेत ते, मुंबई विभागातले जे काय असतील ते मुंबईचे उपनगर वगैरे. तर हा असे स्वतंत्र ग्रुप बनवलेले आहेत. बाकी जी काही लग्न जुळतात की बाबा एखादी मुलगी मुंबईची आहे, मुलगा नागपूरचा आहे, तर ही कोणत्या लोकांची लग्न जुळतात की मुलगा ही मुलगी आणि दोघंही MBBS येतं, इक्वल प्रोफेशन मध्ये, इक्वल एज्युकेशन मध्ये ही लग्न जुळत असतात. बाकी मी 2 एकरावाला आहे तर माझ्या शेजारच्या तालुक्यातला बी म्हणतो की नाही नाही एवढ्या दूर नाही द्यायची आम्हाला, अनोळखी ठिकाणी देतच नाहीत ना. आपल्याच घरातली मुलगी आपण कुठं अशी अनोळखी ठिकाणी देतो का? मग हा विचार आपण केला पाहिजे. आणि मग हे करत असताना मग आम्हीचा त्याच्या मागची जी काही भूमिका किंवा कन्सेप्ट आहे किंवा नाशिक विभागामधले जे काही नाशिक विभागातले जिल्हे असतील किंवा पुणे विभागातले जे जिल्हे असतील तर ती लोक कुठेतरी एकमेकांना ओळखणारी असतात किंवा कनेक्टेड असतात. आता जसं मला इकडून जुन्नर कुठे आहे, सिन्नर कुठे हे मला सांगता येणार नाही. मात्र माझ्या विदर्भातल्या मला जवळपास बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर आमचा वाशिम जिल्हा, आमचा शेजारचा मराठवाड्यातला हिंगोली जिल्हा, आमच्या मराठवाड्यातल्या शेजारचा जालना जिल्हा ही आमची ओळखीची जिल्हे आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये जर समजा नाशिक विभागातील तुम्ही जर त्या नाशिक विभागात जुळत असाल तर तुम्ही त्या ग्रुपवर हे टाकू नये कधीच की बा अपेक्षा काय, हे काय चालेल का, ते चालेल का, कमी शिकलेल्या मुलींचे बायोडाटे टाका, 10वी-12वीचे टाका. हा फालतूपणा आहे. याच्यातून कुणाचंच लग्न जुळत नाहीत आणि कुणाचं जुळलं असेल अशा याच्यातून, या उपायातून तर आम्हाला सांगा. की बरेच जण आता बुवा महाराज येतं, संतांचे विचार आपण सोडून दिले आणि बुवा महाराज सांगतात की हे व्रत करा, ते तांदूळ भारून आणा, हे वलांडा करा, ते कलांडा करा. तुमच्या कुणाच्या समस्या जर सुटल्या असतील, हल झाल्या असतील तर आम्हाला आवर्जून सांगा, आम्ही सुद्धा ते उपाय करू. कारण सगळं जग त्याच्याच मागे लागलं असतं. परंतु तरीही लोक म्हणतात की एवढ्या मोठ्या संख्येने इथं लोक येतात या देवाच्या ठिकाणी, तर ही लोक काय येडी आहेत का? तर सत्य असत्याशी केले मन ग्वाही तुकाराम महाराजांचा जो काही अभंग आहे
तर त्याचा संदर्भ इथं आपल्याला लावायचा नाही. तरी असो, हे जे ग्रुप आहेत तर या ग्रुपवर आपण कुठलीही घाण करू नये, हे एक सुरुवातीचं निवेदन. किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा अक्कल सांगणारे मेसेज, की मुलीच्या बापाकडे तर गुंठाभर नाही, मग त्याला 50 एकर वावर कशाला पाहिजे, मुलीच्या बापाला जे 50 वर्षात जमलं नाही तर मग मुलाकडून अपेक्षा कशाला ठेवतो, हे असे दोष देत बसू नका. कारण या दोष देण्यामुळंच की ह्या मुली, बऱ्याच मुली हा विचार करत आहेत की या एखाद्या भंटलाच्या पदरात पडण्यापेक्षा आपण एकट्यानंच आयुष्य जगणं. कारण मुली ह्या कुठल्याही विदेशातल्या नाही येतात, तुमच्या आमच्याच नात्यागोत्यातल्या आहेत, तुमच्याच आमच्या परिवारातल्या येतात. ही गोष्ट समजून घ्या. आणि आपल्या कुटुंबात जर एखादी सुदैवानं मुलगी असली तर आपण सुद्धा तोच विचार करतोय की मला मिळणारं स्थळ हे भलेही गरिबीचं असलं तरी चालते. कारण लोकांचा एकमेकांवरचा विश्वास उडालेला आहे की उद्या चालून जर या 4 एकराच्या भरोश्यावर जर मी माझी पोरगी दिली तर इथलं सरकार हे फक्त तुम्हाला उसाच्या चिपासारखं शोषण करायसाठी बसलेलं आहे. फक्त सरकार कुठलंही असो, आम्हाला त्याच्याशी काही घेणदेण नाही. परंतु मग या शेतकऱ्याचं, शेती व्यवसायाचं इथल्या सरकारी व्यवस्थेनं काहीच खरं ठेवलेलं नाही. त्याला सातत्यानं दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. आणि मग अशा स्थितीमध्ये जर उद्या याची 4 एकर नाही पिकली तर माझ्या मुलीनं कुणाच्या धुऱ्यावर जायचं. जर आमचे जावई बापू 4 वर्षानं 2 वर्षानं जर एखाद्या ऑनलाईन गेमच्या नादी लागले किंवा अजून एखाद्या व्यसनाच्या आहारी गेले तर मग माझ्या मुलीनं 2 लेकरं पदरात घेऊन काय करायचं. आज अनेक समाजामध्ये अशा मुली आहेत की ज्यांना 24व्या वर्षी, 25व्या वर्षी, 30व्या वर्षी वैधव्य आलेलं आहे. बऱ्याच मुली अशा आहेत की नवरा दारू पितो म्हणून माहेरात राहतात, बगर फारकतीच्या राहतात, की कोर्टातही काही प्रकरण नाहीत. नवरा आज सुधरल उद्या सुधरल या आशेवर त्या मायबापाच्या इकडे राहतात, मायबापाच्या इकडे त्यांचा निभाव होणं शक्य नसतं. ह्या गोष्टी घडत आहेत. तर हे व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला जर काही चांगलं करता येईल तर आपण करण्याचा प्रयत्न करू. की जे 5 विभागाचे स्वतंत्र ग्रुप असतील तर त्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला आमच्या ज्या काही कॉमन ग्रुपच्या लिंक आहेत किंवा लग्न अक्षदाच्या ऍपवर तुम्हाला आमची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सापडेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सापडेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक तुमचा जिल्हा कुठला हे लिहिणं आवश्यक आहे, म्हणजे त्या जिल्ह्याची लिंक तुम्हाला आम्ही देऊ शकू. किंवा तुम्ही प्ले स्टोअरला किंवा गुगलला लग्न अक्षदा टाईप करा, त्या ठिकाणी ते ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर तुमची नोंदणी करा किंवा नका करू, हे सगळं फुकट आहे. आणि नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या ग्रुपच्या विभागाच्या ग्रुपचा मेसेजची लिंक येईल, तो तुम्ही जॉईन करायचा. त्याच्यानंतर जर समजा तसं नसेल करायचं तर त्या ठिकाणी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक सुद्धा तुम्हाला सापडतील. जर तुमची तयारी असेल, तुमचा 2 मिनिटाचा वेळ देण्याचा जर तुमची तयारी असेल तर तुम्ही हे करू शकता. सोबतच 2 मिनिटाचा वेळ याच्यासाठी म्हणतोय की आपण ज्या तालुक्यात राहतो, ज्या भागात राहतो, तर त्या ठिकाणी ओळखणारे आपल्याला 100-500 लोक असतात. मग आपण आपल्या स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना मग आपल्याकडे जर आपल्या एखाद्या नातेवाईकाचा कुणाचा बायोडाटा प्राप्त होत असेल तर तो आपण त्या ग्रुपवर टाकला पाहिजे. आणि तो टाकत असताना त्याच्या सोबतच आपला बायोडाटा टाकला पाहिजे, दुसऱ्याचाही टाकला पाहिजे. आणि बायोडाटा टाकत असताना त्या बायोडाटाच्या खाली जर तुम्हाला तुमची माहिती लिहिता आली व्यवस्थित तर ती लिहून टाकता आली पाहिजे. की जसं आपण बायोडाटावर जन्म, वेळ, उंची ह्या रिकाम्या गोष्टी असतात ज्याच्या विवाह जुळणीशी काही एक संबंध नसतो. की विवाह कुठं जुळतो, की एखाद्या आपल्या शेजारच्या गावातलं जरी आपल्याकडे स्थळ आलं तर ते स्थळ आल्याच्या नंतर आपण काय पहिल्यांदा चौकशी करतो की त्याची पहिल्यांदा गोष्ट पाहतो की मुलगा काय करतो, पहिली गोष्ट तपासतो. त्याच्यानंतर त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय, की त्याच्याकडं वावर किती आहे, घर कसं काय आहे, हे कसं काय. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे पसंत आल्या की मुलगा दिसायला चांगला आहे, त्याचं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षणही झालेलं आहे, 12,000 रुपये महिन्यात कंपनीत कामही करतो, मग तो त्याच्या पोटापुरतं कमावतो. मग तो जर पिठाचं कमवत असेल तर आपली पोरगी तिखटा मिठाचा आधार देईल. मग या उद्देशानं तो आईबाप जर विचार करत असतील तर त्या ठिकाणी मग नंतर जी महत्वाची गोष्ट तपासली जाते की मुलाच्या घरचे कसे आहेत. म्हणजे आपली मुलगी ज्या घरी नांदायला जाणार आहे तर सासू कशी आहे, तिखट आहे का, आळणी आहे का, पानसट आहे, नवरा, देर, भाया, घरातले लोक कसे आहेत, कोणी दारू पिते का, भांडकुदळ आहेत का, ह्या गोष्टी तपासतो. त्याच्यानंतर ती लग्न जुळत असतात. तर ही पद्धत आपल्याला एक पुढं इम्प्लिमेंट करायची आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला काय सहकार्य करता येईल ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कारण मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही हे सांगत असताना कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही पैशाची मागणी करत नाही हे सुद्धा सांगतो. आणि या माध्यमातून लग्न जुळतात किंवा
आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. मात्र तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला काही हरकत नसावी. तर तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता किंवा आपण एकमेकांसाठी काय करू शकतो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. तुमचा मेल आयडी त्याच्यावर असतो, त्या मेल आयडीवर आम्ही नक्की तुम्हाला वेगवेगळ्या लिंक टाकू किंवा फोनद्वारे परस्पर संवाद करू. तुम्हाला जर फोन करायचा असेल आम्हाला, तर कृपया आमचे जे काही नंबर आहेत तर ते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. फोन कॉलचा खूप त्रास होतो. तर तुम्ही लग्नासाठी मुलगी आहे का, तुमच्याकडे स्थळ आहेत का, या गोष्टीसाठी आम्हाला कुणीही फोन करू नये. मात्र लग्न जुळवण्यासाठी आपण सामूहिकपणे काय प्रयत्न करू शकतो याच्यासाठी तुम्ही आवर्जून फोन करा. तुमचं स्वागत आहे. काल आम्हाला पुणे भागातून एका आमच्या नरसाळे नावाचा मित्राचा फोन आला की ते जवळपास 10-11 ग्रुप लग्नाचे चालवतात आणि ते ग्रुप चालवत असताना त्यांनी सगळे त्यांचे ग्रुप मोफत आहेत, शिस्तीच्या अंगाने आहेत, वेगवेगळ्या विभागासाठी आहेत आणि आम्हाला सुद्धा त्यांनी त्या ग्रुपचं जॉईन करून ऍडमिन बनवलं आणि त्यांचा जो काही कन्सेप्ट आहे तर सगळे ते मोफत सेवा देतात. मात्र त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांना कुणाला सेवा लागत असेल तर त्यांचं सबस्क्रिप्शन आहे, 2-3 हजार रुपये ते घेतात वेगवेगळ्या विभागासाठी. तर त्याला तो त्यांच्या कामाचा मोबदला घेतात, त्याला फसवणूक म्हणता येणार नाही. अशी बरीच लोक आहेत, सगळे सोयरे सारख्या संस्था येतात किंवा बऱ्याच विवाह मंडळ येतं. त्यांचा हेतू उद्देश भूमिका आपण समजून घेतली पाहिजे, त्याला फसवणूक म्हणता येणार नाही. बाकी तुमच्या काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.